लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये HAL कंपनीच्या बस चालकांकडून सुरू असलेल्या अनधिकृत प्रवासी वाहतुकीमुळे सिटीलिंक आणि राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार पुढे आली आहे। कंपनी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या HAL बस सेवा आता सर्वसामान्य प्रवाशांनाही घेऊन जात असल्याचं समोर आलंय। इतकेच नव्हे तर या बस थेट बस स्थानकात घुसून प्रवासी उचलत असल्याचा आरोप केला जातोय। बोला। इथं HALच्या ज्या गाड्या येऊ राहिल्या त्यांच्यामुळे आमच्या थोडा धंद्यावर थोडाफार परिणाम होऊ राहिला। काय करतात ते? काय 10,000 रुपयांनी शीटं उचलून येतं ते 10 मैलावर नाही तर 10 मैलावरून इकडे। त्यांचं तर काही इथलं ओझर गावाचा तर त्यांचा काही संबंध नाही आहे। त्यांचा संबंध काय फक्त का त्यांनी त्यांच्या हिशोबाने जे गावाच्या HALचे जे गाड्या आहेत त्यांनी त्यांच्या हिशोबाने HALचंच काम करावं, वाहतुकीचं काम त्यांनी करावं। ते टाईमवर येत्या, त्या आमच्या गाड्या भरायच्या टाईमन ते येऊन उभे राहत्या आणि सीटं घेऊन ते 10 रुपयांनी केवढे ते घेऊन जाते त्याचा वाद नाही आम्हाला, पण ते कमी रेटमध्ये नेते त्याचा काय अधिकार नाही न्यायचा तो। हां, गॅसचे भाव वाढलेले 120 रुपये किलो गॅस झालेला आहे आणि ते काय आम्हाला परवडत नाही। हे लोक 10 रुपये 5 रुपयात केवढे ते नेते ते आणि त्यांच्या टायमावरच येते आणि ते बरोबर सीटं घेऊन जाते। या प्रकारामुळे रिक्षा, टॅक्सी तसेच सिटीलिंक आणि ST बस सेवेच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याचं स्थानिक वाहतूकदारांचं म्हणणं आहे। अधिक उत्पन्नासाठी सुरू असलेली ही अनधिकृत वाहतूक भविष्यात जीवघेणी ठरू शकते अशी ही भीती व्यक्त केली जाते। नाशिक ते ओझर या मार्गावर सध्या सिटीलिंक बस सेवा सुरू असली तरी HAL बसमुळे प्रवासी कमी मिळत असल्यास ही सेवा बंद होण्याची शक्यता वर्तवली जाते। तसेच HAL बस चालकांकडून खासगी वाहतूकदारांशी अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचाही आरोप होतोय। अझहर कादरी, नाशिक न्यूज, ओझर, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।